Hello everyone, welcome to my channel Uplink Coder. So guys, आज आपण SY चा जो थर्ड सेमिस्टर आहे त्याचे आपण DSU म्हणजे डेटा स्ट्रक्चर युजिंग C हा सब्जेक्ट स्टार्ट करत आहोत. तर हा सब्जेक्ट टोटल तुम्हाला 175 मार्क्स साठी आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी 70 मार्क्सची थेरी पेपर लिहायचा आहे. सो ह्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ओव्हरऑल सिलेबस जो आहे तो मी आधीच्या काही एपिसोड आपल्या व्हिडिओजमध्ये मी दिलेला आहे. सो तुम्ही तो चॅनलवरती जाऊन प्लीज चेक करा. तुम्हाला टोटल सगळ्या सिलेबसची या सेमिस्टरची सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमधून मिळेल. सो आपला फर्स्ट चॅप्टर आहे तो युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर. म्हणजे नेमकं डेटा स्ट्रक्चर काय आहे आणि त्याला युजिंग सी आपण कसं इम्प्लिमेंट करणार आहोत. डेटा स्ट्रक्चर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे जो की आपल्याला डिप्लोमा प्लस डिग्री आणि प्लस जॉबसाठी पण लागणार आहे. सो इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर. आता आपण त्या चॅप्टरकडे वळूया. इन डिटेल आपण त्या चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. सो आपला फर्स्ट पॉइंट आहे इंट्रोडक्शन, कन्सेप्ट अँड नीड ऑफ डेटा स्ट्रक्चर, डेफिनेशन, ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप. हा पहिला आपला पॉइंट आहे. सो ह्याच्यावरती मी टोटली क्वेश्चन आन्सर टाईप नोट्स काढलेले आहेत. सो त्याचा तुम्हाला एक्झामसाठी खूप छान उपयोग होईल. द फर्स्ट क्वेश्चनच आहे व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर. हा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन पडतो. इथं आपल्याला डेफिनेशन द्यायची आहे. अ डेटा स्ट्रक्चर इज अ टेक्निक टू सिस्टमॅटिकली स्टोअर डेटा सो दॅट द डेटा कॅन बी इझिली अँड इफेक्टिव्हली क्रिएटेड, ॲक्सेस्ड अँड मॅनेज्ड. डेटा स्ट्रक्चर ही अशी एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. मग ही सिस्टीम कशी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला डेटा स्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे, त्याच्यामध्ये ॲक्सेस करायचं आहे, त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे डेटा, त्यातनं रिमूव्ह करायचा आहे, त्याला मर्ज करायचे आहेत. असे बरेचसे ऑपरेशन्स आहेत जे डेटा स्ट्रक्चरवरती आपण करतो. इन द सेन्स आपण त्याला डेटा स्ट्रक्चरला मॅनेज करतो. सो ही 2 मार्क्सची डेफिनेशन प्लस जर एखाद्या वेळेस जर क्वेश्चनमध्ये तुम्हाला लिस्ट करा व अगर न करा असं जरी म्हटलं नसलं तरी तुम्हाला इथं डेटा स्ट्रक्चरचे टाईप्स लिस्ट करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला टोटल 2 मार्क्स फुल्ली मिळतील. देन स्टेट द नीड ऑफ डेटा स्ट्रक्चर. Ease of retrieval. With the help of data structure, data can be easily stored in a such manner that program can easily access it. So, असा एक डेटा स्ट्रक्चर म्हणजे अशी एक वे आहे ज्याच्यामध्ये आपण इझिली डेटा स्टोअर करू शकतो किंवा रिट्राईव्ह पण करू शकतो. रिट्राईव्ह म्हणजे बाहेर काढू शकतो किंवा ॲक्सेस करू शकतो. देन ऑपरेशन्स अलाउड. Various operations can be performed easily as data is well organized and accessible with the help of data structure. Data structure हे अशी एक स्ट्रक्चर्ड पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये आपण डेटा इझिली ॲक्सेस करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. वेगवेगळे ऑपरेशन्स म्हणजे इन्सर्शन, डिलिशन, अपलोड करणं किंवा त्याच्यामधनं ॲक्सेस करणं, रिट्राईव्ह करणं, ह्या सगळ्या ऑपरेशन्स आहेत ते इझिली करू शकतो. सो ही एक आपली डेटा स्ट्रक्चरची नीड आहे. increases efficiency of algorithm. Efficient use of principles of data structure increases efficiency of the algorithm to solve problem. डेटा स्ट्रक्चरचा यूज केल्यामुळं आपल्याला जे वेगवेगळे अल्गोरिदम्स आहेत, सॉर्टिंग असू दे, मर्जिंग असू दे, हे जे अल्गोरिदम्स आहेत ते इझिली आपण इम्प्लिमेंट करू शकतो युजिंग डेटा स्ट्रक्चर. सुटेबल प्रेझेंट data structure, data can be stored in such a manner that it represent various components of the problem. जो सुटेबल डेटा स्ट्रक्चर आहे तसं यूज करून आपण जे डेटा स्ट्रक्चर मधले प्रॉब्लेम्स आहेत किंवा डेटा मधला प्रॉब्लेम आहे तो आपण हायलाइट करू शकतो किंवा रिप्रेझेंट करू शकतो. हा आपला नीड आहे. ओके. देन व्हॉट इज ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप. ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप हा मोस्टली आस्क्ड क्वेश्चन आहे. सो ह्याच्यावरती फोकस करूया आपण. 2 मार्कासाठी विचारला जातो. अ युजर डिफाईन डेटा टाईप इन विच प्रोग्रामर्स डिफाईन एव्हरीथिंग अबाउट डेटा टाईप सच ॲज हाऊ डेटा व्हॅल्यूज आर स्टोर्ड, पॉसिबल ऑपरेशन्स दॅट कॅन बी कॅरीड आउट विथ ऑन द डेटा. सच कस्टम डेटा टाईप इज कॉल्ड ॲज ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप. थोडक्यात म्हणजे काय,
आपण युजर आहोत, आपण एक डेटा टाईप क्रिएट करणार आहोत. कुठं? डेटा स्ट्रक्चरमध्ये. जो डेटा स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये प्रोग्रामर्स डिफाईन करणार की त्या डेटा टाईपमध्ये कुठली व्हॅल्यू स्टोअर करणार, कुठले ऑपरेशन्स आपण करणार, हे आपण स्वतः प्रोग्रामर डिफाईन करणार की आपण त्या डेटा टाईपवरती काय काय करू शकतो. याला काय म्हटलंय? असं सच कस्टम डेटा टाईप. हा आपण स्वतः कस्टमाइज केलाय. सो ह्या कस्टम डेटा टाईपला आपण काय म्हणतो? ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप. ओके. देन नेक्स्ट आता 1.2 टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर, लिनियर डेटा स्ट्रक्चर्स अँड नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर 2 टाईप्सचे आहेत आपल्याला. त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 4 मार्काला किंवा 2 मार्कासाठी लिस्ट पण केला जाऊ शकतो. ओके. सो व्हॉट इज लिनियर डेटा स्ट्रक्चर? एक्सप्लेन 2 ऑफ देम. आता लिनियर डेटा स्ट्रक्चर, अ डेटा स्ट्रक्चर इन विच ऑल डेटा इज स्टोअर्ड in a sequence is known as linear data structure. लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये जो डेटा आहे तो ॲज अ सिक्वेन्स मध्ये स्टोअर केला जातो. सो फॉर एक्झाम्पल ॲरे तुम्ही सी मध्ये शिकला असशीला की 1 by 1 एका सिक्वेन्स मध्ये स्टोअर केला जातो. सिमिलरलीच लिंक्ड लिस्ट आहे, बट लिंक्ड लिस्ट मध्ये आपण ॲड्रेस हे स्टोअर करत जातो. सिमिलरली क्यू आणि स्टॅक पण आहे. हे आपल्याला पुढे शिकायचं आहे, पण थोडक्यात लक्षात ठेवा की सेमच आहे. क्यू म्हणजे कसं? एखाद्या काउंटरच्या समोर माणसं कशी एका लाईनमध्ये उभे राहतात, सिमिलरली तशा टाईपमध्ये डेटा आपल्या एका क्यूमध्ये अरेंज केला जातो. जो पहिला येतो त्याला आपण पहिला ॲक्सेस करतो, जो लास्टमध्ये क्यूमध्ये एंट्री करतो त्याला आपण लास्ट ॲक्सेस करतो. इन ऑपोजिट दॅट स्टॅक आहे. स्टॅक म्हणजे कसा की डिशेस आपण एकावर एक रचून ठेवल्यात. फर्स्ट जी आपण डिश ठेवतो ती सगळ्यात खालती जाते आणि लास्ट ठेवतो ती सगळ्यात वरती येते. पण ॲक्सेस करताना आपण पहिली डिश पहिला घेतो आणि म्हणजे लास्ट ठेवलेली डिश आपण पहिला घेतो आणि पहिला ठेवलेली डिश आपण लास्ट घेतो. अशा प्रकारे स्टॅक असतो. सो आपल्याला तो पुढं शिकायचा आहे. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा की लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे कसा एका लिनियर युनिफॉर्म लाईन मध्ये असतो. So array is a fixed sequential collection of similar data type. हा काय आहे? एक फिक्स्ड साईज आहे. आपण त्याची साईज वाढवू शकत नाही. फिक्स आपण डिफाईन केलेले आहे साईज, तेवढेच एलिमेंट्स त्याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. ऑल द एलिमेंट्स इन द array आर स्टोअर कंटिन्युअसली. म्हणजे कसं एका फर्स्ट लोकेशनला 1 ठेवलाय, सेकंड लोकेशनला 2 ठेवलाय. हे कंटिन्युअस लोकेशन्स असतात ॲरेचे डेटा स्टोअर करण्यासाठी. ओके. देन an array is declared by following way in C language: data type, int name and size. आता बघा, डेटा टाईप म्हणजे इंट घ्या, ॲरे नेम म्हणजे ABC किंवा ॲरेचा एनी नेम तुम्ही घेऊ शकता, आणि साईज इथे मी फॉर एक्झाम्पल दिले. एक्झाम्पल काय आहे? इंट A साईज किती आहे? 10. म्हणजे ह्या ॲरे मध्ये आपण काय करणार आहोत? ओनली 10 एलिमेंट्स स्टोअर करू शकतो. हा आहे फिक्स्ड साईज ॲरे. ॲरेची आपण साईज इन्क्रीज करू शकत नाही, डायनामिकली ॲक्सेस करू शकत नाही. ओके. देन लिंक्ड लिस्ट. A linked list is a linear data structure in which data can be placed anywhere in memory. These data are linked with each other using pointer field. This pointer field stores the address of next element in the list. आता सिंपल वर्ड्स मध्ये सांगायचं झालं तर आपल्याकडे एक फर्स्ट एलिमेंट आहे, सेकंड एलिमेंट आहे, थर्ड एलिमेंट आहे असं सपोज करा. ओके. देन फर्स्ट एलिमेंट A लोकेशनला आहे, सेकंड एलिमेंट C लोकेशनला आहे. सो फर्स्ट एलिमेंटला सेकंड एलिमेंट बरोबर कनेक्ट करण्यासाठी आपण फर्स्ट एलिमेंट बरोबर एक ऍड्रेस कनेक्ट करतो, तो म्हणजे सेकंड एलिमेंटचा. म्हणजे फर्स्ट एलिमेंट त्याचा डेटा पण स्टोअर करणार आणि सेकंड एलिमेंटचा ऍड्रेस पण स्टोअर करणार. तसंच सेकंड एलिमेंट काय करणार? त्याच्या थर्ड एलिमेंटचा ऍड्रेस स्टोअर करणार. थर्ड एलिमेंट काय करणार? त्याच्या फोर्थ एलिमेंटचा ऍड्रेस स्टोअर करणार. अशा प्रकारे एक लिंक्ड लिस्ट असते. म्हणजे काय? ऍड्रेस म्हणजे काय? पॉइंटर फील्ड, जो पॉइंट करतो नेक्स्ट लोकेशनला. ओके. देन इन अदर वर्ड्स, लिंक्ड लिस्ट इज अ कलेक्शन ऑफ नोड्स वेअर ईच नोड कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स.
डेटा अँड पॉइंटर टू द नेक्स्ट नोड. सिमिलरली मी ज्यात हे सांगितलं, प्रत्येक लिंक्ड लिस्ट मधला नोड काय करतो, त्याचा डेटा स्टोअर करतो प्लस एक ऍड्रेस स्टोअर करतो टू द नेक्स्ट नोड, जो पॉइंट करतो नेक्स्ट नोड साठी. ओके. फर्स्ट नोड इन लिंक्ड लिस्ट इज कॉल्ड ॲज हेड नोड which points to the first data element in the list and the last node contains null pointer. आता सिमिलरली आपल्याला आता ही लिस्ट जर ऍक्सेस करायची असेल तर फर्स्ट नोडला आपण हेड नोड म्हणतो. ओके. आणि त्या नोड, ती नोड सेकंड नोडचा ऍड्रेस स्टोअर करते, सेकंड नोड थर्ड नोडचा ऍड्रेस स्टोअर करते. सिमिलरली अशी जेव्हा लिंक्ड लिस्ट तयार होते तेव्हा जे लास्ट नोड असतो त्या लिस्ट मधला तो काय करतो, त्याला आता कुठला तरी ऍड्रेस स्टोअर करायला पाहिजे पण पुढचा एलिमेंट नसतो, सो आपण त्याला नल व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर करतो. ऍड्रेसच्या जागी आपण नल व्हॅल्यू स्टोअर करतो. ओके. देन स्टॅक. स्टॅक इज द लिनियर डेटा स्ट्रक्चर in which all the insertion and deletion operations are performed at once, which is known as top of the stack. आता स्टॅक तुम्हाला मी मगाशी सांगितलं, एकावर एक डिशेस ठेवल्यात किंवा एकावर एक बुक्स ठेवल्यात असं सपोज करूया आपण. वरची जी बुक्स असेल ते आपण लास्ट ठेवलेली असणार आहे. सो ह्याच्यामध्ये काय होतं, जी टॉपची आहे तिथंच आपण काय करणार, नवीन बुक ऍड करणार किंवा बुक घेताना पण वरची जी टॉपची आहे तीच आपण काढून घेणार. सो जो टॉपला आहे त्याला टॉप ऑफ द स्टॅक म्हणतो आपण. ओके. द इन्सर्शन ऑपरेशन ऑफ द स्टॅक इज नोन ॲज पुश अँड डिलीशन ऑपरेशन इज कॉल्ड ॲज पॉप. जेव्हा आपल्याला नवीन एलिमेंट आपल्याला स्टॅक मध्ये ऍड करायचा असतो तेव्हा आपण पुश ऑपरेशन यूज करतो, आणि जेव्हा वरचा एलिमेंट म्हणजे टॉप ऑफ द एलिमेंट आपल्याला डिलीट करायचा असतो त्याला आपण पॉप ऑपरेशन करतो. ओके. स्टॅक फॉलोज लिफो म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट. शेवटी ठेवलाय त्याला आपण फर्स्ट बाहेर काढतो. हा एक प्रिन्सिपल आहे स्टॅकचा. ओके. विच इज नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. सॉरी, व्हॉट इज नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर? एक्सप्लेन इज स्टॅक. ओके. Non-linear data structure as opposite to the linear data structure. A data structure in which all data is not stored in a sequence is known as non-linear data structure. याच्यामध्ये काय आहे, ट्री आहे आणि काय आहे, ग्राफ आहे. ओके. ट्री मेंटेन्स हायरार्चिकल स्ट्रक्चर ऑन कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स. ओके. हा हायरार्चिकल स्ट्रक्चर आहे. ट्री डायग्राम तुम्ही बघितला असाल, सिमिलरली सेमच आहे. त्याच्यामध्ये काय होतं, लेफ्ट साइड राईट साइड असे ट्री मध्ये एक स्ट्रक्चर येतं, त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. ह्याच्या प्रत्येक पॉइंटवरती आपल्याला एक सेपरेट चॅप्टर आहे. लास्ट चॅप्टर नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. ओके. ट्री इज अ कलेक्शन ऑफ वन ऑर मोर नोड्स सच दॅट देअर इज अ स्पेशली नोड कॉल्ड एज रूट नोड अँड रिमेनिंग नोड्स can be partitions into n in bracket n greater than 0 disjoint nodes. Okay. एक रूट नोड असतो आणि त्याचे जे बाकीचे नोड्स असतात त्याला कनेक्टेड असतात. आपला मेन नोड आहे त्याला आपण रूट नोड म्हणतो. ओके. ग्राफ इज अ कलेक्शन ऑफ vertices means nodes and edges, arcs, where each edge is in it is specified by a pair of vertices, and the graph can be directed graph or undirected graph. हे ग्राफचे दोन टाइप्स आहेत आणि ग्राफ काय आहे, नोड आणि आर्क्सचा कलेक्शन आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला असं डिटेलमध्ये स्टडी नाही आहे ग्राफ बद्दल, बट आपण ट्री स्ट्रक्चर मध्ये आपण शिकणार आहोत आपल्या लास्ट चॅप्टर मध्ये. ओके. ही एक इंट्रोडक्टरी पार्ट आहे. सो ह्याच्यामध्ये 2 मार्कासाठी तुम्हाला मोस्टली क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हा क्वेश्चन, सो आपल्याला थोडक्यामध्ये सगळंच एक्सप्लेन करायचं आहे कम्प्लिटली 2 मार्क मिळवायसाठी. ओके. आणि द लास्ट क्वेश्चन इन दिस चॅप्टर इज ऑपरेशन्स ऑन द डेटा स्ट्रक्चर. आपल्याला सिलेबस मध्ये दिले आहे ट्रॅव्हल्सिंग, इन्सर्शन अँड डिलिशन. ओके. देन आता हे 3 ऑपरेशन्स आहेत, बट 4 ऑपरेशन तर लिहावे लागतात, त्याशिवाय 2 मार्क मिळत नाहीत. सो राईट एनी 4 ऑपरेशन दॅट कॅन बी परफॉर्म ऑन द डेटा स्ट्रक्चर. हा 2 मार्क्सला 4 मार्काला पडलेला क्वेश्चन आहे. सो डेटा स्ट्रक्चरचे ऑपरेशन्स 2 टाईपचे आहेत, प्रिमिटिव्ह आहे आणि नॉन प्रिमिटिव्ह आहे.
ते कसे आहेत आपण बघूया. क्रिएशन, टू क्रिएट डेटा स्ट्रक्चर. डिस्ट्रॉय, टू डिलीट द डेटा स्ट्रक्चर. सिलेक्शन, टू ऍक्सेस डेटा फ्रॉम द डेटा स्ट्रक्चर. अँड अपडेटिंग, टू एडिट और चेंज द डेटा विदिन द डेटा स्ट्रक्चर. ओके, हे 4 ऑपरेशन्स आहेत ते प्रिमिटिव्ह आहेत. आता हे क्रिएशन, डिलिशन, सिलेक्शन आणि अपडेटिंग हे 4 कम्प्लीट डेटा स्ट्रक्चरला उद्देशून आहेत, म्हणजे पॉइंट करणारे आहेत प्रिमिटिव्ह. ओके, आणि आता हे खालचे जे आहेत ते नॉन प्रिमिटिव्ह आहेत. डेटा स्ट्रक्चरच्या आतमध्ये आपण ऑपरेशन करणार आहोत. इन्सर्टिंग, ऍडिंग न्यू डेटा टू द डेटा स्ट्रक्चर इज रेफर्ड ॲज इन्सर्शन. डिलीटिंग, रिमूव्हिंग द डेटा फ्रॉम द डेटा स्ट्रक्चर. इथं प्रिमिटिव्ह मध्ये काय करत होतो आपण, कम्प्लीट डेटा स्ट्रक्चर डिलीट करत होतो, आणि इथं काय करतोय, वन एलिमेंट फ्रॉम द डेटा स्ट्रक्चर आपण काय करतोय, डिलीट करतोय. सॉर्टिंग, अरेंजिंग द डेटा इन सम लॉजिकल ऑर्डर, असेंडिंग, डिसेंडिंग, as like that. Searching, finding the location of the data within the data structure which satisfy the searching condition. Okay, for example आपण एक 100 डेटा असलेला डेटा स्ट्रक्चर क्रिएट केलाय, त्यातलं 5th लोकेशन आपल्याला 25 नंबर कुठल्या लोकेशनला स्टोअर केलं हे आपल्याला सर्च करायचं असेल तर याच्यासाठी आपण सर्चिंग ऑपरेशन करतो. देन ट्रॅव्हर्सिंग, ऍक्सेसिंग each data exactly one in the data structure so that each exactly data atom is traversed or unvisited. ओके, म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येक डेटा इन द डेटा स्ट्रक्चर आपल्याला व्हिजिट करायचं आहे. प्रत्येक लोकेशनला कुठला डेटा आहे हे आपल्याला बघून घ्यायचं आहे. ओके, ह्याला ट्रॅव्हर्सिंग म्हणतात. देन मर्जिंग, कंबायनिंग द डेटा फ्रॉम 2 डिफरंट सॉर्टेड फाइल्स इनटू फाइल सिंगल सॉर्टेड. आता आपल्याकडे 2 लिस्ट आहेत, 1 2 3 4 5 आणि 5 6 7 8 9 10 अशी जर लिस्ट असेल तर त्याला आपल्याला कंबाईन करायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे, मर्जिंग करायचं आहे. हे झाले आपले नॉन प्रिमिटिव्ह ऑपरेशन्स आणि हे आहेत प्रिमिटिव्ह ऑपरेशन्स. जर लिस्ट करा म्हटलं 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर वरचे प्रिमिटिव्ह सगळे लिहून टाकायचे, आणि जर तुम्हाला 4 मार्काला प्रश्न पडला असेल तर हे सगळंच लिहायचं, प्लस तुम्हाला हे सगळं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल लिस्ट करा तेव्हा नुसतं क्रिएशन, डिस्ट्रॉय, सिलेक्शन असं न लिहिता याचं 1 लाईन मध्ये एक्सप्लेनेशन पण द्या, जसा चेकरवरती चांगला इम्पॅक्ट होतो. ओके, सो हा होता आपल्याला फर्स्ट चॅप्टर, ज्याच्यामध्ये असं खूप डिटेलमध्ये काय नाहीये बट इंट्रोडक्टरी आहे, आणि हा जास्त मार्कासाठी नाहीये, तुम्हाला अगदी म्हणजे 4 मार्कासाठीच हा चॅप्टर आहे. सो ह्याच्यावरती बेसिक 2 मार्काची किंवा एक क्वेश्चन 4 मार्काचा पडतो. 6 मार्काच्या याच्यावरती कुठलाच प्रश्न आतापर्यंत तरी पडलेला नाहीये. सो थँक्यू सो मच.